आपला 8वा अध्याय सुरू आहे, अक्षर ब्रह्मयोग. आणि त्यातला 6वा श्लोक सुरू करायचा आहे आज. यं यं वापि स्मरन् भावं त्यज्य त्यजत्यन्ते कलेवरं तं वेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोर्बुद्धिर्मा मे वैश्यस्य संशयः. तैसे जन्म भरी जीवा ज्याचे ध्यान आवडीने मन रमे जेथे तेची अंतकाली होनिया फार व्यापोनी अंतर राहत असे. अंतर म्हणजे चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये. आणि अंतकाली जया जे आठवे तीच गती पावे सर्वथा तो. मागच्या श्लोकामध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की जो सतत ज्याचं स्मरण होतं किंवा मृत्यूकाळी जे स्मरण होतं आणि मृत्यूकाळी जो विचार जीवाच्या मनात असतो, अंतःकरणात असतो, त्यालाच तो प्राप्त होतो. आता त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अं, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये एक सांगितलेलं आहे. एक म्हणजे जे श्रीपादांचं चरित्र ज्यांनी लिहिलंय ते शंकर भट्ट. ते प्रवासात असताना त्यांना असं असतं की त्यांना माणसं एक 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 आपणे आपच भेटत जातात आणि ते श्रीपादांचं चरित्र वर्णन करतात की ते इतके 4 वर्षाचे होते तेव्हा ही घटना झाली होती. मग पुढचा माणूस भेटतो तो 5व्या वर्षातले त्यांच्या प्रसंग सांगतो. मग त्याच्यानंतर माणसं भेटतात ती 6व्या वर्षाचे श्रीपाद श्रीवल्लभ असताना त्यांच्या त्या वर्षभराच्या गोष्टी सांगतात. असं करून त्यांना ते अख्खं चरित्र कळतं आणि ते लिहितात. मग ते असं असा तो सगळा कथा भाग आहे चरित्राचा. तर त्याच्यामध्ये एक धोबी असतो जो मंदिराच्या इथे एका गणपती मंदिराच्या इथे राहत असतो आणि त्याच्याकडे 4 कुत्रे असतात. ते त्यांना मंदिरात शंकर भट्टांना मंदिरामधनं त्या धोब्याच्या घरी घेऊन जातात. तर तो विचारतो त्यांना की तुम्ही एवढे ज्ञानी आहात आणि तुम्ही कसे काय ह्याच्यामध्ये कसा काय धोब्याचा जन्म कसा. तर तेव्हा ते सांगतात मागच्या जन्मी मृत्यूच्या वेळेला म्हणजे मी मृत्युमुखी पडत असताना माझं लक्ष म्हणे एका कपड्याकडे गेलं जे गाईचं वासरू तोंडात धरून खेळत होतं. तर त्यांनी सांगितलं की माझं लक्ष त्या कापडावर गेलं, कापडाच्या चिंधीवर म्हणा किंवा कापडावर. आणि मी मुलांना सांगितलं ते काढा आणि बाजूला करा किंवा ते त्या कपड्याकडे त्यांनी इन्व्हॉल्वमेंट मेंटली इमोशनली त्यांची झाली. आणि त्या क्षणी माझा मृत्यू झाला. त्या वासना त्या कपड्यामध्ये गेल्यामुळे मला धोब्याचा जन्म आला असं त्यांनी सांगितलं. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण श्रीपादांच्या आणि नृसिंह सरस्वतींच्या म्हणजे श्रीपादांच्याच कथेत आहे. पण त्या स्टोरीचा एंड नृसिंह सरस्वतींच्या चरित्रामध्ये झालेला आहे. त्याच्यातही श्रीपादांना रोज सेवा करणारा एक धोबी असतो. तो काठावर कापडं धुवत असतो आणि ही स्टोरी मी मागे पण सांगितलेली आहे की त्याचं लक्ष एका यवन राजाकडे जातो जो ज्याची बोट पाण्यातनं चाललेली असते. आणि त्याला असं वाटतं वा काय सुंदर आहे. तर ती इच्छा त्याची पूर्ण व्हावी म्हणून श्रीपाद त्याला सांगतात की आता तुला हे मनात विचार आला तर तो पूर्ण झाला पाहिजे. आणि म्हणून त्याला मृत्यूला सामोरं जायला सांगतात आणि त्याला म्हणतात की पुढच्या जन्मी तू यवन राजा होशील. तो पाया पडतो की असं करू नका, मी तुमच्या पायाशीच ठीक आहे, मला माझं चुकून मनात विचार आला, चुकून लक्ष गेलं वगैरे वगैरे. तर ते म्हणतात की नाही काही हरकत नाही म्हणे, मला आता तुमची भेट आणि तुमची सेवा मुकणार, मी राजा बनणार म्हणजे, आणि ते सुद्धा यवन म्हणजे मुस्लिम. तर ते म्हणतात काळजी करू नको, अंतक्षणी तो जन्म सोडायच्या आधी मी तुला दर्शन देईन आणि मी तुला पुन्हा मार्गस्थ करेन, मार्ग दाखवीन, आध्यात्मिक किंवा पारमार्थिक असं त्याला वचन देतात. आणि मग तो म्हणजे देह सोडतो. तर म्हणून हे जे सांगितलंय ना हे ब्रह्मज्ञान असलेली भगवद्गीता आहे. यातला एक एक अक्षर सत्य आहे. त्याच्यात काहीही असंच
अर्थहीन काही सांगितलेलं नाहीये. ते शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, वजन आहे आणि शक्ती आहे मुख्य म्हणजे. तर म्हणून सतत अर्जुनाला त्यांनी सांगितलंय की अंतकाळी जी वस्तू, जो विचार, ज्या भावना, ज्या इमोशन्स किंवा माणसं, जे काही असेल त्याच्यात जर मन गेलं किंवा जरा जरी तो विचार आला तर मृत्यू त्याच क्षणाला आला तर त्याच सिच्युएशनला तो आत्मा पुन्हा प्राप्त होतो. असे अनेक गोष्टी असतील, अशी अनेक उदाहरणं असतील. तर तेच पुन्हा पुढच्या अध्यायात, पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की तैसे जन्मभरी जीवा ज्याचे ध्यान, आवडीने मन रमे तेथे. आता मन तिथेच रमतं जी आवडीचं करत असतो. एखाद्याला काय वाचनाची आवड असते, कुठल्या पर्टिक्युलर विषयाची. काही लोक आपण बघतो टीव्हीवर लावतात तर ते सारखं शेअर मार्केटचेच न्यूज बघत असतात. म्हणजे सतत त्यांचा माइंड ते कॅल्क्युलेशनच करत असतो. काही लोकांना खूप न्यूज ऐकण्याचा शौक असतो. काही लोकांना मूवीची गाणी म्हणा किंवा काय किंवा नाटक बघणं किंवा एंटरटेनमेंट जे काय असेल ते. काहींना दुसरं काहीतरी छंद असतो. म्हणजे मन सतत जे करू पाहतं, मन जे आवड निर्माण असते त्याच्यात झालेली, जिथे रमतं. रमणे म्हणजे जास्त काळ स्थिर राहणे तिथे. त्या व्यक्तीचं मन जिथे जास्त काळ जावं वाटतं त्या मनाला, ते ऐकावं वाटतं, ती कृती करावी वाटते, पाहावं वाटतं, ते ध्यान झालं. ध्यान असंच असतं ना. कारण ध्यान करणारा योगी किंवा एखादा भक्त साधक काय करत असतो, त्याला परमात्म्याचं अखंड अस्तित्व हवंसं वाटत असतं, म्हणून तो ध्यान करतो. डोळे उघडे असताना सुद्धा ध्यान होऊ शकतं, हेही मी अनेकदा उल्लेख केलेला आहे या गोष्टीचा. की उघड्या डोळ्यांनी सुद्धा ध्यान, मग ते जरुरी नाही की आतमध्ये एकाच ठिकाणी बघत बसलाय माणूस, भजन ऐकतोय आतमध्ये, तिथे तल्लीन झालेला आहे भजन ऐकण्यात, आणि हातानी पायानी काम चालू आहे त्याचं रोजचं. ते ध्यानच आहे एक प्रकारचं. कारण ऍक्टिव्हिटी मध्ये लक्ष नाही आहे, तर अंतःकरण आणि आत्मा पूर्ण मग्न झालेला आहे त्या भजनामध्ये, त्या वर्णनामध्ये, गाण्यामध्ये. भगवंताच्या गाण्यामध्ये मन रमलेलं आहे, अभंगामध्ये किंवा वाचनामध्ये किंवा ध्यान लावल्यानंतर अंतःकरणामध्ये त्याला पाहण्यात, आणि त्याचा प्रेझेन्स जो ब्लिसफुलनेस आहे, अखंड आनंद, आनंद स्थिती, डोळे मिटल्यानंतर ती आनंद स्थिती शरीरात कणाकणात जाणवते. ती स्थिती, ते ध्यान. म्हणजे तिथे मन रमतंय, त्याला सारखं तेच करावं वाटतंय, उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी. आणि हीच कृती जन्मभर होते. आपण बदलू नाही शकत, माणसांचे ट्रॅक बदलू नाही शकत. हे अजून एक सत्य आहे. म्हणजे एकदम जीवन जगण्याचा आनंद घेणाऱ्या लोकांना एकदम आपण सांगू नाही शकत, नाही तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये हे करा, तुम्ही अमुक यांना जॉईन करा, तुम्ही तिथे ध्यान असतं, तिथे अमकं असतं, तिथे मेडिटेशन करतात, तिथे जपमाळ करतात किंवा देवधर्म होतो. लोक जात नाहीत. प्रत्येकाचा एक चॉईस आहे. काही लोकांना पार्टीज आणि एन्जॉय करायला आवडतं, काही लोकांना फॅमिलीमध्येच राहायला आवडतं, फॅमिली बरोबर राहायला आवडतं, फॅमिली टाइम स्पेंड करायला आवडतो. काहींना स्पिरिच्युअल गोष्टी आवडतात, काहींना यात्रा आवडतात खूप जास्त. असं वाटतं जोपर्यंत जाऊ शकतो तोपर्यंत यात्रा कराव्यात सगळ्या. तर हे एकच आवड असते, एकच टेंडन्सी म्हणतो आपण त्याला, टेंडन्सी. ती टेंडन्सी असते त्या जीवाची, आणि ती कशातनं बनते? मागच्या जन्मातल्या इच्छांमधनं. म्हणजे त्याचं सीड आणि त्याचं हे जातं पूर्वजन्मामध्ये, रूट, डीप सीडेड इंटरेस्ट, तो जातो मागच्या जन्मामध्ये, आणि त्याचाच प्लॅन तो घेऊन येतो की आता पुढच्या जन्मात काय करायचं. तर तसं असतं. तर ते जे जन्मभरी जे जीवा ज्याचे ध्यान, आवडीने मन रमे तिथे, तिथेच मन रमतं. तेची अंतकाली हो निया फार, व्यापोनी अंतर राहत असे. आणि मग सतत माणसाला तेच आतमध्ये अंतकरणात जीवाच्या पूर्णपणे तेच रमत असतं. काही लोक म्हातारपण आलं म्हणून करतात, मग काहीतरी ऐकतात, हे करतात, पण तिथे फारसं त्याचं बाह्य स्वरूप असतं, पॉसिबिलिटी जास्त असते त्याची. आवड मुळात वेगळीच असते.
आणि अंतकाली जया जे आठवे तीच गती पावे सर्वथा तो, आणि मग त्याला तीच गती प्राप्त होते. आणि म्हणून म्हणून या तुवा सदा सर्व काळ मातेची केवळ आठवावे. तू म्हणून मला सतत माझं ध्यान कर, मला आठव. मला म्हणजे गुरुला किंवा गुरुच्या हृदयस्थ स्थित असलेल्या परब्रह्माला, देवी देवतांना नाही, परब्रह्माला. आणि तो सापडतो कुठे? गुरुच्या हृदयात. मी माझा अनुभव एक सांगते की मी माझ्या गुरूंमध्ये, जनार्दन स्वामी खेर माझे गुरु, तर मी त्यांना पत्र लिहायची तर मला अत्यंत त्यांच्यामध्ये प्रचंड म्हणजे परब्रह्माचं अस्तित्व मला प्रचंड प्रेम वाटायचं आणि माझ्या त्या लिखाणांमध्ये सतत जायचं. तर त्यांचे ते शब्द मला आजही आठवतात की त्यांनी मला एकदा लिहिलं होतं, कारण मी खूप म्हणजे खूप जास्त त्यांना लिहायची. तर त्यांनीच एकदा त्यांचं रिप्लाय मध्ये असं आलं की मला माहिती आहे की तुझा आत्मा माझ्या हृदयस्थ परमात्म्यामध्ये म्हणजे गुंतला नाही, रमला आहे. आणि माझ्यामध्ये परब्रह्माला तुला तो सापडला आहे आणि म्हणून तू माझ्यामध्ये त्याला पाहते आहेस. म्हणजे काय, त्यातनं दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे त्यांनी क्रेडिट घेतलं नाही की मी तुझा गुरु आहे, तू मला प्रेम करतेस, मी तुझं कल्याण करतो, असा कुठलाही मीचा भाव तिथे नव्हता. ही मोठी शिकवण मला त्यांच्या एका ओळीतनं कायमची मिळाली की क्रेडिट घेत नाहीत गुरु, कधी क्रेडिट नाही घेत. कारण ते कोण असतात? ते मेसेंजर असतात. ते रस्ता दाखवण्यासाठी आले असतात, मार्गदर्शक असतात. कशाचा मार्ग? तर त्या परब्रह्माकडे पोहोचण्याचा मार्ग ते गुरु दाखवत असतात. त्यामुळे ते क्रेडिट नाही घेत, कारण त्यांना माहिती की मला त्यांनी पाठवलंय, मी मेसेंजर आहे, पोस्टमन आहे मी. अमुक व्यक्तीसाठी मला पाठवलेला आहे मेसेज घेऊन की अरे याला मार्ग दाखवायचा आहे, याला इथून इथे नेऊन सोडायचंय. तर अशी गोष्ट आहे की जी सतत ध्यान कोणाचं झालं पाहिजे? तर त्या परमात्म्याचं, परब्रह्माचं. सदा सर्व काळ तू मलाच आठव. का म्हणतोय तो मला? कारण तो गुरुस्थानी आहे आज अर्जुनाच्या. तो कृष्ण आहे म्हणून नाही, तो अर्जुनाचा आत्ता ह्या क्षणाला गुरु आहे, मित्र पण आहे, भाऊ पण आहे, पण आत्ता त्या मोमेंटला तो तिथे गुरु आहे. आणि हे महत्वाचं आहे. पाहावे नयनी, ऐकावे जे कानी, कल्पावे जे मनी धनंजया. आणि जे जे काही मुखे उच्चारावे ते ते सर्व व्हावे मद्रूपची. मग स्वभावता निरंतर एक, सर्व काळी देख नीची आहे. पडे जरी देह मग ऐसे होता, साच पाहू जाता मरे नातो. तरी धनंजया आता सांगे मज, भय काय तुझ संग्रामाचे. असं पद्धतीनं तू सदा सर्व काळ माझच आठवण काढ. आणि पाहावे नयनी, ऐकावे जे कानात, म्हणजे आपण जे डोळ्यांनी बघतो आणि कानांनी ऐकतो आणि त्याचीच मनात कल्पना करतो आपण. म्हणजे आपण एखादा प्रसंग आपल्याला, म्हणजे एक एक आईची एक मैत्रीण होती माझ्या. त्यांना खूप ट्रिपला जायचं आवड होती, म्हणजे खूप जास्त ट्रिप्स ना. म्हणजे काय बंगलोर मैसूर गेलं, मग उटी कोडाई गेलं, मग काय गोवाला गेलं. आणि दरवेळेस जेव्हा पण मी ऑब्झर्व केलं, मला खूप हसायला यायचं नंतर नंतर, की जेव्हा पण ते भेटायचे ते इतकं वर्णन करून सांगायचे की म्हणजे अक्षरशः इमॅजिनेशन व्हायचं की अरे ती बाग इतकी सुंदर होती, अशी फुलं होती, हे कलर होते, असे गुलाब होते, अमुक होतं, असं कारंज होतं, तिथे लाईट लागलेले होते. म्हणजे इतकं वर्णन त्याचं, इतकं सुंदर असं वर्णन की ऐक. आणि ते खूप त्यांना ते आवडत होती. ते भेटले की ते कुठल्या तरी ट्रिपचंच वर्णन करायचे. तर पाहावे नयनी, ऐकावे जे गाणी, कल्पावे जे मनी धनंजया. म्हणजे आपण तेच कल्पना करतो. आपण कोणाकडनंही काही ऐकतो, आपण आपल्या माइंड पिक्चर, माइंड इमेज, माइंड मॅप क्रिएट करतो की हे असं असेल. आपल्या कल्पनेत असतं ते, किंवा डोळ्यांनी बघतो तेच आपल्या कल्पनेमध्ये राहतं, त्याचाच विस्तार होतो. आणि जे जे काही मुखे उच्चारावे ते ते सर्व व्हावे मद्रूपची. म्हणून तू डोळ्यांनी पण मलाच पहा, ऐकताना कानानी पण मलाच बघ, आणि त्यामुळे कल्पना पण माझ्याबद्दलच्याच होतील. आणि त्यामुळे मुखातून उच्चारही माझ्याबद्दल निघतील, त्यामुळे सर्व काही
मद्रूपच होईल, माझ्या रूपाशी एकरूप होऊन जाशील पूर्णत्वानी तू. मग स्वभावता निरंतर एक सर्व काळी देख मीची आहे. मग सगळीकडे आपल्याला तोच दिसतो. मग माणसांमध्ये पण तोच दिसायला लागतो की अरे माझ्या फॅमिली मेंबर्सच्या हृदयातही तोच आहे, शेजाऱ्यांच्या हृदयात तोच आहे, कचरा उचलणाराही तोच आहे, आपल्याला घरात काय गॅस आणून देणारा अमुक भाजीवाला, सगळे आपल्याला तेच दिसायला लागतात. मद्रूप परमात्म रूप आपल्याला सर्व दुनिया दिसायला लागते. पडे जरी देह मग ऐसे होता, साच पाहू जाता मरे ना तो. तरी धनंजया, आणि मग जरी देहाला मृत्यू आला तरी तो आत्मा मरत नाही. ह्या कॉन्सेप्ट सतत त्यांनी सांगितलेला आहे, कारण तो मद्रूप झालेला आहे, परब्रह्मस्वरूप झालेला आहे. तरी धनंजया, आता सांगे मुझ काय, तुला भय काय आहे युद्धाचं? जर तू सतत मलाच बघतोय, माझंच ऐकतोय, मलाच एकरूप आहेस, तुला भय का वाटतं युद्धाचं? कारण जरी मृत्युमुखी पडलास तरी तू मलाच प्राप्त होणार आहेस, कारण तुझ्या सतत हृदयात मीच आहे. माझी या स्वरूपी बुद्धी आणि मन होता समर्पण सर्व भावे, सर्वथा मातेची पावसी निशंक, हेगा माझी भाक पंडुसुता. मी तुला वचन देतो की जर तू तू पूर्ण बुद्धी मन तन सगळ्यांनी जर माझ्या स्वरूपाशी एकरूप झालास तर निशंक होऊन तू मलाच प्राप्त होशील. ही मी तुला प्रॉमिस देतो, वचन देतो, आश्वासन देतो की मलाच मलाच येऊन मिळशील तू. नद्या या सगळ्या समुद्रालाच जाऊन मिळतात, उलट्या जात नाहीत कुठल्या. तसंच ते इथे शब्द देत आहेत की तूच काय, कोणीही जो सतत माझ्या एकरूप माझ्या स्वरूपाच चिंतन मनन आणि विचार करत असेल तर तो मलाच एकरूप होईल. हे आपल्याला सुद्धा एक प्रॉमिस आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपण अर्जुन आहोत आणि भगवद्गीता हा श्रीकृष्ण आहे, आणि ते आपल्याला सुद्धा वचन देत आहेत की जर तू बुद्धी मन विचाराने समर्पित होशील सर्वार्थाने मला, तर तू मलाच प्राप्त होशील, तू दुसरीकडे कुठेही जाणार नाहीस, त्याची खात्री आहे मला आहे, आणि त्याप्रमाणे मी देतो पण आहे वचन. घडेल हे कैसे ऐसे तुझे मन, आशंका घेऊन विचारिल, तरी पाहावे हे अभ्यासूनी चांग, न हो तरी मग रागे जावे. हे कसं होईल हा प्रश्न तू विचारू शकतो. हे कसं घडेल, कसं प्राप्त होईल मला, हे विचारण्याचा अधिकार तुला आहे. आणि जर तुला तरी पाहावे हे अभ्यासूनी चांग, न हो तरी मग रागे जावे, आणि न अभ्यासाने तुला कळेल, आणि नाहीतर मग रागावून बसू शकतोस तू, मग रागाव. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. ऐशा अभ्यासाशी चित्ताची बरवी, सांगड घालावी धनुधरा. प्रयत्नाचे बळ पांगळा ही पार्था, गिरीची या माथा चढू शके. तेवी परात्पर पुरुष चिंतन, करी रात्रंदिन सोहम भावे. ज्यांनी एकदा ठाम हृदयाशी घेतलेला आहे की मी अमुक गोष्ट करणार, मी जर रस्ता चालणार, मी हा डोंगर चढणार, तर त्याला एक प्रकारचं विचारांना बळ येतं त्याच्या संकल्पाला, कारण तिथे संकल्प येतो. मग तो पांगळा का असे ना, तो गिरी म्हणजे पर्वत नक्की चढू शकतो. अशा पद्धतीनं अभ्यास चित्तामध्ये उतरवला पाहिजे. अभ्यास वेगळा, आपलं जीवन वेगळं, हे असं असून चालणार नाही. इथे एक शब्द आलाय, त्याचा मी अर्थ सांगते. परात्पर, हा, परात्पर पुरुष चिंतन, अत्यंत श्रेष्ठ अशा पुरुषाचे परमेश्वराचे अखंड स्मरण, पराबाणी पलीकडील जो आत्मा त्याचे चिंतन, परमात्म चिंतन, असा त्याचा अर्थ आहे. तेवी परात्पर पुरुष चिंतन करी रात्रंदिन सोहम भावे. आणि ते चिंतन कसं करायचंय तेही टेक्निक सांगितलेलं आहे. सोहम,
सोहम भावामध्ये जगत रात्रंदिन ते चिंतन करायचं आहे की मी तोच आहे आणि तो मीच आहे. आय एम दॅट, दॅट आय एम, असं स्टेटमेंट आहे. हे शेवटचं स्टेटमेंट आहे की मी तोच आहे आणि ते मीच आहे. असं डबल स्टेटमेंट आहे ते. आय एम दॅट, दॅट आय एम. सोहम. मग तुझा देह जाओ किंवा राहो, तुझा मृत्यू न हो कल्पांती. मग हा देह, ही झोळी अंगावर पांघरलेली ही राहो नाही तर राजाओ, काही फरक पडत नाही. आत्म्याला मृत्यू कल्पांतीही होणार नाही. आत्म्याला मृत्यू नाही. पाववी जे चित्त नाना गती प्रती, वरील ते अंती आत्मयाते. मग पार्था देह गेला आणि आहे किंवा आहे, सांग कोण पाहे आठवोनी. नदीची या ओघे घोघावले पाणी, मिळाले जाओनी सिंधू जळा. मग मागे काय घडे ते पहाया, सांग धनंजया वळे काते. आत्ताच उदाहरण दिलं होतं मी की नदीचं पाणी जसा जसा उतार असेल, चढाव असेल, जे काय असेल ते शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. ते पुन्हा काही मागे फिरकत नाही, मागे वळून बघत नाही. ते तरी सिंधूसी मिळून या गेले, होऊन या ठेले सिंधू रूप. तैसे चित्ताचे त्या जाहले चैतन्य, होताची अनन्य चैतन्याशी. चैतन्य म्हणजे कॉन्शियसनेस. आपला जो ह्युमन कॉन्शियसनेस आहे, हायेस्ट आहे सगळ्या लिव्हिंग बिंग्स मध्ये. त्याला परब्रह्माच्या कॉन्शियसनेस म्हणजे हायेस्ट कॉन्शियसनेस कडे आपल्याला न्यायचं आहे. ह्युमन मधनं हायेस्ट कॉन्शियसनेस. त्याचे डायमेन्शन वेगळ्या वेगळ्या आहेत. ह्युमन डायमेन्शन वेगळी आहे, त्याच्या व्हायब्रेशन्स वेगळ्या, त्याच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या. ऍस्ट्रलच्या ऍस्ट्रल वर्ल्डच्या व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सीज वेगळ्या, मेंटल वर्ल्डच्या वेगळ्या, आणि त्याच्यावर जे डायमेन्शन्स आहेत त्या वेगळ्या. बुद्धिक, आत्मिक अशी बरीच वेगळी वेगळी नावं आहेत. आणि मग आदी म्हणजे जिथे परब्रह्म आहे, ते डिव्हाइन प्लेन, तो वरचा, सगळ्यात वरचा, टॉपचा. तर तिथल्या चैतन्याशी आपलं चैतन्य मिळालं पाहिजे. जन्म मरणाचा नाही जेथे क्षीण, असे परिपूर्ण आनंदे जे. तिथे जन्म मरण, मी आलो गेलो, हे काही त्रास, क्षीण, कंटाळा काही राहत नाही. अखंड आनंद. कवी पुराण पुराणम अनुशासितार मनोरणी याम समनुस्मरेद्य. सर्वस्य धातार वचिन्त्य रूप, आदित्य वर्णम तमसा परस्तात. जया लागी जाण जन्म ना मरण, आकारा वाचोन असे जे का. जे का सर्वव्यापी सर्वपणे पाहे, पुराणे जे आहे नभाहून. पुराणे म्हणजे जुनं, चिरंतन, अनंत काळापासून चालत आलेला आहे, ज्याला जन्म नाही, मरण नाही, आकारही नाही. आकारा वाचवणं, त्याला पर्टिक्युलर आकार नाहीये. आकार हा देहाला आहे. मी मागच्याच वेळेला सांगितलं की आपल्याला जाडा उटका, काय काळा गोरा, वेगळे वेगळे, लंबा चौडा, काय जे काय आकार असतात शरीरांचे वेगळे वेगळे, त्याच्या आतमध्ये आत्मा शोधायला गेला तर सापडणार नाही तो. असा आहे, त्याला आकार नाही, रंग नाही, कुठलाही अस्तित्व दाखवेल असं काही नाहीये. तरी ती जादू आहे खूप मोठी, ज्याला आकार सुद्धा नाहीये. तो शरीर आकार घेतो. जे का सर्वव्यापी सर्वव्यापी आहे, अंतर्बाह्य आहे. घटाकाश आणि महदाकाश म्हणजे घडाच्या आतमधला आकाश, आणि घड्याच्या बाहेर, घडा म्हणजे काय म्हणतो आपण, कळशी किंवा मडक, जे काय असेल त्याच्या बाहेरही आकाश सर्वत्र आहे. तसंच परब्रह्म आतमध्ये पण आहे आणि बाहेरही आहे. सर्वव्यापी आहे, सर्वपणे पाहे, पुराणे जे आहे न भाव न. हे आकाश जे आहे, आकाश तत्व, त्याच्यापेक्षाही जुनं आहे. असं ते परमतत्व आणि आत्मतत्व. परमाणुहून अर्जुना जे सान, ऐसे सूक्ष्महून सूक्ष्म जे का. अति सूक्ष्म आहे ते. आत्ताच सांगितलं, सांगू नाही शकत कुठे आत्मा आहे आतमध्ये. पण तो एक दिव्य प्रकाश आहे, तो अगदी बारीक, बघायला गेला तर सापडणारही नाही.
पण प्रचंड शक्ती आहे त्याच्यात, सामर्थ्य आहे आणि दिव्यता आहे, तेज आहे. जयाच्या सन्निधे विश्वाचे व्यापार चालती साचार अव्याहत न थांबता अखंड विश्व चालू आहे. माणसं येतायत मरतायत, येतायत मरतायत जातायत, प्राणी येतायत, झाडं मरतायत, नवीन येतायत. विश्वाचा व्यापार चालू आहे. तो कोणामुळे? त्या परब्रह्माच्या एका शक्तीमुळे, जी शून्य आहे शेवटी, अत्यंत सूक्ष्म, शून्यात जाते, शून्य होतं. परब्रह्म सुद्धा सापडत नाही जाऊन, कारण त्यांनी सगळ्या संकल्पाने निर्माण केलेलं आहे. तोही काही असा काही निळ्या रंगाचा वगैरे, ते तर आपल्या माणसांसाठी काल्पनिक हे केलेले आहेत, की कृष्ण असा होता, राम असा होता. ह्या माणसाला काहीतरी पाहिजे ना, श्रद्धा विश्वास ठेवायला कुठेतरी, की आहे काहीतरी वेगळं आहे. पहिले पटायला मूर्ती लागते, तर ती मूर्तीचा आकार पाहिजे, मग त्याला रंगरूप पाहिजे. म्हणून हे सगळं निर्माण केलं. जेणे योगे होय सर्व हे निर्माण, विश्वाचे जीवन असे जे का. नये अनुमान करावया ज्याचे, अचिंत्य ते साचे धनुर्धरा. विचारांच्या पलीकडे असं आहे. सतत त्यांनी हेच वर्णन केलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की हे सगळं सतत सतत हे सांगितलंय की निराकार आहे, निर्विकार आहे, अमुक आहे, जुना आहे, अनंत काळापासून आहे, अत्यंत तेजस्वी आहे. पण तरी कुठेतरी एक सेपरेशन असतं. आपण नुसतं हे शब्द सगळे ऐकतो, हा परब्रह्म असं आहे, मग ते आपल्याला कसं जाणवणार? पुन्हा तिथे काय म्हणतो आपण, डिफरन्स राहतो ना. आपण वेगळे राहतो आणि ते ते सगळं ऐकलेलं वर्णन एकीकडे राहतं समोर आपल्या शब्द स्वरूपात, किंवा ऐकलेल्या ऊर्जेच्या स्वरूपात राहतं. पण आपण पुन्हा सेपरेटच राहतो. मग आपण कसं समजायचं की हो खरंच आहे? तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. ती अनुभूती, प्रचिती म्हणतात त्याला. मी मागे सांगितलं होतं, मला वाटतं सुरुवातीलाच आपण जो हा कार्यक्रम सुरू केला वाचनाचा, तेव्हा मी सांगितलं होतं 3 प्रकारे साधकाची प्रगती होते. की पहिले शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, असं. तर ते प्रत्येकाचा अनुभव, शास्त्राचा अभ्यास करून पहिले ज्ञानाची प्रचिती घ्यावी लागते. मग ते ज्ञान आपल्याला गुरु दाखवतो त्याच्या स्वरूपात, की अरे हो, ही शक्ती अफाट आहे. गुरूंना सगळं कळतंय. गुरु कल्पनेच्या पलीकडे एक शक्ती आहे वेगळी कोणतरी. गुरुप्रचिती, गुरूंचे अनुभव येतात. आणि मग आत्मप्रचिती, मग स्वतः मीच तो आहे, हा वाला अनुभव. तर ती प्रचितीच सगळ्यात मोठी महत्वाची आहे. तैसे दिसे नाजे चर्मचक्षु लागी, जरी झाला जगी सूर्योदय. असंख्य सूर्यांची जणू स्वच्छ रास, नित्य ज्ञानी आस प्रत्यक्ष जगी. अस्तमानाचे तो जया नाही नाव, स्वभावे सदैव प्रकाशे जे. त्याचं वर्णन केलंय परब्रह्माचं किंवा परमात्म शक्तीचं, जे दुसऱ्या अंशामध्ये आत्मशक्ती म्हणून आहे आपल्यामध्ये. त्याचं वर्णन आहे की चर्मचक्षु म्हणजे आपले काय म्हणतो, फिजिकल आय, म्हणजे आपले जे डोळे आहेत 2, त्या डोळ्यांना ते दिसू नाही शकत जरी सूर्योदयाच्या प्रकाशात जरी बघितलं तरी. आणि असंख्य सूर्याची जेवढी शक्ती किंवा जेवढं दिव्यता असेल, जेवढं तेज असेल, ते सगळं त्याच्यात आहे, तेवढं प्रचंड. प्रयाण काले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक स तं परम पुरुषमुपैति दिव्यम. तया पर परिपूर्ण ब्रह्मा ते जाणोन, आठवी प्रयाण काळी जोका. अंतरी एकाग्र करोनिया मन, बाहेरी रचोन पद्मासन. उत्तराभिमुख बैसोनिया देख, जीवी योग सुख साठवणी. आता पुन्हा त्यांनी ती स्थिती सांगितलेली आहे ध्यान धारणाची, किंवा कसं त्याला, मगाशी म्हटलं ना, हे कसं सापडणार, कसं होणार, असं ते अर्जुनाला प्रश्न पडलाय म्हणून ते सांगतायत.
की हे जे वर्णन मी आता केलं की परब्रह्म कसं आहे, श्रीकृष्ण सांगतात हे जे काही मी केलं त्या ब्रह्माला जाणून घ्यायचं असेल तर काय करायचं, तर ते सांगतात. प्रयाणकाली देह ठेवताना जर आठवायला लागणार असेल, त्यासाठी काय केलं पाहिजे? इव्हन मृत्यू म्हणजे आता ऍक्च्युली आता ते इथे ते सांगितलेलं आहे की देह ठेवताना म्हणजे आपण म्हणतो ना संतांनी गुरूंनी देह ठेवला, तेव्हा ही सगळी क्रिया योगातला एक प्रकार ते करतात. त्यांना माहिती असतं कधी मृत्यू होणार आहे, त्यावेळेला काय प्रोसेस करतात ते इथे सांगितले आहे. आठवी प्रयाण काळी जोका अंतरी एकाग्र करोनिया मन, बाहेरी रचोन पद्मासन. पद्मासनात बसून स्थिर करून अंतःकरणाला विचारांना उत्तराभिमुख, ईशान्य उत्तर भाग जो आहे हा उत्तर दिशा ही पवित्र मानली जाते. बैसोनिया देख जीवी योग सुख साठवोनी, मिळवूनी आत सर्व मनोधर्म ठेवोनी या प्रेम स्वरूपीच. आपुली आपण घ्यावयासी भेट झाला उत्कंठित योगी जोका. ज्याचं आता सगळं बाह्य जगातनं पूर्ण निवृत्त झालेला आहे तो तो ठाण मांडून पद्मासन घालून बसलेला आहे उत्तर दिशेकडे तोंड करून, पूर्णपणे आतमध्ये मनोधर्म मनाचे सर्व धर्म प्रेम स्वरूपात वर्णून बदलून. म्हणजे काय की मनामध्ये कोणत्या कोणत्या भावना असतात आपल्या, इमोशन अँड फिलिंग्स, त्या सगळ्याला अंत करून त्यांना आत इंटर्न करून प्रेम पूर्ण भरलेलं आहे सगळं अंतर्बाह्य. ट्रिमेंडस लव्हिंग काइंडनेस अँड कम्पॅशन आतमध्ये. आणि कशासाठी? तर आता मी भेटणार माझ्या परब्रह्माला. हा देह हे वेगळेपण, हे सेपरेशन करणारी जी देहाची मधली अवस्था आहे ती सोडून आता मी त्याला भेटणार, ही उत्कंठा आत लागलेली आहे. त्यामुळे बाहेरचा सगळा इंटरेस्ट गेलेला आहे की कोण आहेत, नातेवाईक आहेत का, गावकरी आहेत का, अमुक आहेत का, मला कोणी इथे बसत, मी पडलो, माझं ध्यान लागून मी मेलो तर माझं देहाचं कोण काय करेल, कसलीही चिंता नाही. कारण का? तर आपला देह पंचमहाभूतांचा आहे आणि तो त्याच्यातच मिसळून जातो. मग तिथे त्याला जाळलंच नाही, मग त्याचं अंतविधी झाला नाही, म्हणजे तो आत्मा भटकत राहिला. हे योग्याच्या बाबतीत होत नाही, कारण तो संन्यासी आहे, तो देहात आहेच नाही. सगळ्या कॉन्सेप्ट चेंज होऊन जातात तिथे. क्रियाकर्म केलं नाही, श्राद्ध पक्ष पंधरवडा केला नाही, त्याचा काही संबंध नाही. योगी हा पूर्ण बाहेर निघालेला आहे, अंतर्बाह्य डिस्कनेक्टेड आहे अख्ख्या जगाशी. त्याचं पुढे काय झालं त्याचा काही मतलब नाहीये त्याला, कारण त्याला माहितीये त्याचं काय होणार आहे. काय होणार आहे? तर भेट होणार आहे त्याला परब्रह्माची. तयाचा तो प्राण अग्निचक्राहून मध्य मार्गे जाण, सुषुम्नेच्या निघे ब्रह्मरंध्री. अशा पद्धतीनं आता ते कसं काढतात? तर ब्रह्मरंध्रातनं, म्हणजे ब्रह्मरंध्र म्हणजे कुठे? क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र, डोक्यावरचं. त्या सहस्त्रार चक्राचं सेंटर, मध्य, त्या मध्या भागाला ब्रह्मरंध्र म्हणतात. म्हणजे रंध्र म्हणजे होल, भोक. ब्रह्माला मिळणारं भोक ते होल आहे. त्यातनं आत्मा रिलीज होतो. म्हणजे ती आत्मशक्ती आहे, प्राण आत्मा जे काय आपण म्हणू त्याला, ते प्राणशक्ती आत्मशक्ती त्यातनं रिलीज होते ब्रह्मरंध्रातनं. अग्नी अग्निचक्र म्हणजे आज्ञाचक्र. अग्निचक्र म्हटलं इथे स्टार करून. तयाचा तो प्राण अग्निचक्राहून मध्य मार्गे जाणं, म्हणजे तो प्राण असा वर 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 घेऊन आज्ञाचक्रामधनं सुषुम्ना म्हणजे सेंटरचे मेन नाडी, इडा आणि पिंगला, त्याच्यामध्ये असते सुषुम्ना. त्यातून कुंडलिनी वर चढते, तिथून तो आत्मा वर जाऊन ब्रह्मरंध्रातनं बाहेर पडतो.
निघे ब्रह्मरंध्री शिरावया तेथ मूर्धन्याकाशात संचरेतो. मस्तकातल्या आकाशात, म्हणजे स्पेस म्हणजे आकाश म्हणजे खरं तर डिवाइन एनर्जी पण म्हटली जाते. आकाशा इज डिवाइन. देहाशी संबंध जीव चैतन्याचा, मग दिसे साचा वरीवरी. बरोबर आहे. मग तो जीव चैतन्याचा देहाशी असलेला संबंध, मनाचे संपूर्ण साधोनी स्थैर्य करोनी हृदय भक्तियुक्त. योगबळे सिद्ध राहिला होन ठेवोनी या प्राण भ्रूमध्यात. ध्यान कुठे पहिले केंद्रित करतात? आज्ञाचक्रामध्ये. दोन भुवयांच्या मधलं आज्ञाचक्र आहे, अग्निचक्र. तिथे ध्यान लावून तिथे ऍक्च्युली सुषुम्नेचा आणि इडा पिंगलांचा मेळ होतो, म्हणजे तिथे संगम होतो आज्ञाचक्रामध्ये. इडा पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या एकत्र येतात आज्ञाचक्रामध्ये, आणि तिथून वर तो प्राण ब्रह्मरंध्रातनं रिलीज केला जातो. योगबळे सिद्ध राहिला होन ठेवून या प्राण भूमध्यात. घंटेत ची लय पावे घंटानाद तैसे जडा जड विरविजो. जैसा घटाखाली झाकावा जो दिवा कळे ना तो केव्हा काय झाला. तैशा रीती ठेवी अर्जुना जो देह होय निस्संदेह मद्रुपतो. तिथून जो प्राण सुटतो ब्रह्मरंध्रातनं तेव्हा तो परब्रह्मालाच जाऊन मिळतो. त्यामुळे मोठे मोठे योगी आणि संत जेव्हा देह ठेवतात, ह्या पद्धतीनं ते लोक मृत्यू म्हणजे शरीर सोडतात. मृत्यू हा कॉन्सेप्ट आपल्या मटेरियल वर्ल्ड साठी आहे, आपल्या लोकांसाठी मृत्यू. पण ते देह ठेवतात म्हणजे काय? ते आपण म्हणतो ना, मी तुझी वस्तू ठेवली, मी हे इथे ठेवलंय, पुस्तक इथे ठेवलं, तसं ते देह ठेवतात. हा शब्द का वापरतात? कारण त्यांनी देह उचलला, त्यांनी देह ठेवला. उचलला म्हणजे घेतला, त्यांनी देह घेतला आणि त्यांनी देह ठेवला. देह धारण केला आणि देह ठेवला. ते देह खाली ठेवतात आणि वर निघून जातात. सिंपल आहे. मग आता आपण म्हणू की हे एवढं सिंपल ऐकायला वाटतं, एवढं सिंपल तर आहे नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आधीपासनं 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग मध्ये त्यांनी बैठक करायला शिकवले आहे, प्राणायाम करायला शिकवलेला आहे. त्याच्यानंतर बंध लावायला, त्रिबंध लावायला सांगितलेले आहेत, की 3 बंध कसे लावायचे जेणे होऊन आपला प्राण कंट्रोलमध्ये येऊन मन स्थिर होतं, विचार बंद होतात आणि आपलं ध्यानावस्था आपण अनुभव घेऊ शकतो. जरूर ध्यान म्हणजे असं काही नाहीये की काहीतरी डोळ्यासमोर दिसतं, मग खूप छान झरा दिसला, मी नदीच्या काठावर होतो, खूप सूर्यप्रकाश, असे कुठलीही प्रदर्शनीय चित्रबित्र काही दिसत नाहीत, त्याला ध्यान म्हणत नाहीत. ध्यान म्हणजे ब्लिसफुल आनंदची स्थिती, उच्च आनंद स्थिती ते ध्यान. कारण पुन्हा चित्र दिसलं, मला गणपतीचं दर्शन झालं, मला राम दिसले, मला श्रीकृष्ण दिसला, पुन्हा तिथे पिक्चर आलं, पुन्हा तिथे आकार आला. मी हे खूप वेगळं सांगते बरं. हे खूप थोडं काय म्हणतात आपण त्याला, महत्वाचं ज्ञान. की ध्यानाचा अर्थ हा नाही आहे की ध्यान म्हणजे काहीतरी दिसलं पाहिजे खूप आल्हाददायक, छान गुफा होती, मग मागे झरे होते. हे ध्यान नाही. कारण ते इमॅजिनेशन झालं, ते पुन्हा पिक्चर झालं. परब्रह्म काय आहे? शून्य आहे, नथिंगनेस, फक्त आनंद म्हणजे परब्रह्म. तर प्रचंड आनंद आतमध्ये, म्हणजे एक एक आपल्या सेलला, म्हणजे आपल्या पेशींना पण आनंद अनुभवायला मिळतो. ते ध्यान आहे, त्याला ध्यान म्हणतात. कुठलं देवदर्शन वगैरे होणं त्याला ध्यान म्हणत नाहीत, कारण तेही पुन्हा आकारात अडकणं झालं. हायेस्ट लेवलचं ध्यान सांगते मी, की तिथे काहीही दिसत नाही, बस वननेस. आणि वननेस इज ब्लिस. ब्लिस म्हणजे आनंद, दुसरं काही नाहीये तिथे. प्रकाश दिसला, वेगळे वेगळे कलर दिसले, हे सगळ्या प्राथमिक स्टेजेस आहेत. म्हणजे काय? की आपण फिजिकल वर्ल्ड मधनं शिफ्ट होतोय, हे सांगण्याच्या सायन्स आहेत त्या.
की आपण म्हणतो ना की हो माझं ध्यान लागलं, मला आज खूप छान कलर दिसत होते, किंवा मला आधी काळोखच दिसतो, मग असं लाईट दिसायला लागतो, असं बरंच काय 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 काय. तर ते स्टेजेस आहेत. पण म्हणून काही ते सक्सेसफुल ध्यान नाही म्हणू शकत. आणि जे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, त्या समाधीचं दार लावून टाकलं. अरे ते आता मला आठवलं ते कोणते बरं संत, एकनाथ. येस, एकनाथ. एकनाथ महाराज खूप नंतर जन्माला आले, सगळे संत गेल्यानंतर. तर एकनाथांच्याच पुस्तकामध्ये आता रिसेंटली मे मध्ये शिर्डीला गेले तिथे घेतलं होतं. तर त्या एकनाथांच्या पोथीमध्ये त्यांचं कथेत आलं होतं की एकनाथांना ज्ञानेश्वरांनी बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं ध्यानामध्ये की मला माझा गळा आवळला गेलाय, सगळ्या त्या मुळ्या असतात ना झाडांच्या, त्यांनी वेढलंय मला, मी जखडलो गेलोय. त्यांचा जीव घाबरा झाला ध्यानामध्ये, गळा घुटला गेला एकनाथांचा. आणि त्यांना मेसेज आला की मला सोडव एकनाथा येऊन. त्याबरोबर ते तिकडे ह्याला गेले, ज्ञानेश्वरांचं काय जागा, आळंदीला. आळंदीला गेले आणि तिथल्या गावातल्या भजन वगैरे करणाऱ्या त्या मंडळ वारकरी लोकांना त्यांनी सोबत घेतलं. आणि त्यांना काय सांगावं आता, आता हे सगळ्यांना थोडी सांगणार आहेत ते की काय करायला आलेत ते आणि त्यांना काय दिसलं. ते काही जगजाहीर करून या गोष्टी होत नाहीत. त्यांनी सांगितलं नाही नाही, आपण ते साफ केलं पाहिजे. ज्ञानेश्वरांची जी समाधी आहे ती खूप त्याच्यावर झाडं बिडं वाढलेली आहेत, ती सगळी आत दडून गेलेली आहे, तर चला आपण साफ केली पाहिजे. आणि मग म्हणून बाहेरचं पूर्ण साफ करून मग त्यांनी गपचूप आत जाऊन आतमध्ये बघितलं तर अक्षरशः तिथे त्यांना ज्ञानेश्वर दिसले. नंतर जन्म झालाय त्यांचा, खूप नंतर, पण त्यांना ज्ञानेश्वर दिसले देह स्वरूपात. आणि त्यांच्या गळ्याला वेढा बसलेला दिसला पूर्ण. त्यांना असं गुंतल्यासारखे ते सगळ्या हे मुळ्या सगळ्या झाडांच्या वाढून. त्यांनी ते साफ केलं आणि त्यांना सोडवलं. आणि ती पूर्ण साफ केली आणि त्यांना ती जबाबदारी देऊन आले त्या गावातल्या वारकऱ्यांना की आता या समाधीचं ध्यान तुम्ही, लक्ष तुम्ही ठेवायचंय, इथे हे दैवत आहे. तर आता त्यांच्या पण वर्णन आहे खूप, ज्ञानेश्वरांचं पण समाधीचं खूप सुंदर वर्णन आहे की कसं त्यांनी समाधी घेतली. तर अशी जेव्हा समाधी मोठे संत घेतात, ग्रेट बिंग्स, तर ते शरीर सोडल्यानंतर हे आपलं हाडामासाचं, आपल्या अकॉर्डिंग जे हाडामासाचं शरीर आहे, मांस नंतर स्नायू आणि हे हाडं बिड असं, हे शरीर तसंच्या तसं एनर्जेटिक फॉर्म मध्ये ठेवू शकतात. एनर्जेटिक फॉर्म मध्ये. हे एक उदाहरण सांगितलं मी ज्ञानेश्वरांचं. दुसरं उदाहरण सांगते की परमहंस योगानंद, क्रियायोगाचे गुरु, म्हणजे ऑरेंज कलरचं त्यांचं पुस्तक आहे, योगी कथामृत म्हणून. आता ते क्रियायोगाचे गुरु, त्यांनी योगदा सत्संग वगैरेची ती इन्स्टिट्यूट काढली. पण ते कोणाचे शिष्य आहेत? लाहिरी महाशयांचे शिष्य योगेश्वर कोण गिरी, त्यांचं नाव विसरले मी, युक्तेश्वर गिरी. त्यांचे शिष्य आहेत परमहंस योगानंद. आणि युक्तेश्वर गिरींचे गुरु आहेत लाहिरी महाशय. लाहिरी महाशयांचे गुरु आहेत योग नाव विसरले मी, महाअवतार बाबाजी. आता महाअवतार बाबाजी ही परम शक्ती आहे. ते आजही 17, 18, 20 वर्षाच्या तरुणामध्ये हिमालयात त्या स्वरूपात ते दिसतात. ती एक उच्च कोटीची शक्ती आहे. ते पाहिजे तेव्हा देह धारण करतात, पाहिजे तेव्हा गुप्त होतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे, आता जसं मी ज्ञानेश्वरांचं उदाहरण दिलं, तसंच लाहिरी महाशयांनी जेव्हा देह ठेवला, त्या देह ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऍट अ टाइम 3 ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या शहरात, सेम वेळेला त्यांनी 3 शिष्यांना चक्क शरीराबरोबर दर्शन दिलं.
आणि त्यांना का तर ते प्रिय शिष्य होते आणि त्यांनी मेसेज पाठवला होता की वाराणसीला ताबडतोब निघून ये. पण ते तिघही येऊ नाही शकले काही कारणांनी. तर त्या तिघांनी असं सांगितलं नंतर युक्तेश्वर गिरींना की आपल्या गुरूंना आम्ही भेटलो, आम्ही पाहिलं, आम्ही स्पर्श केला. पण त्यांनी सांगितलं की आत्ताच माझं दर्शन इथे घे. आता तू जेव्हा वाराणसीला जाशील, मी काही तिथे तुला देहात सापडणार नाही, म्हणून मी तुला भेटायला आलोय. सांगायचा पॉइंट हा आहे की जेव्हा ह्या पद्धतीनं सांगितल्या पद्धतीनं जेव्हा देह सोडला जातो, तेव्हा ती शक्ती दिव्य शक्ती स्वरूपामध्ये राहते, त्यांच्या शिष्यांना गाईड करायला, पुढे मार्गदर्शन करायला. आजही लाहिरी महाशयांची शक्ती आहे, ज्ञानेश्वरांची शक्ती आहे आणि भक्तांना त्याचे अनुभव पण येतात. तर म्हणून ही जी पद्धत सांगितलेली आहे या ब्रह्मसूत्रामध्ये, ती अत्यंत योग्य आणि खूप पॉवरफुल पोझिशन आहे त्याग करण्याची. आणि ते योगीच करू शकतात, कारण हा सगळा ऍक्टिव्हेशन आहे. हे सगळं की त्या प्राणाला आज्ञाचक्रात नेणं, आज्ञाचक्रातनं सुषुम्ना मार्गानं तो ब्रह्मरंध्राकडे नेणं आणि ब्रह्मरंध्रातनं सहस्त्रारातनं तो वर रिलीज करणं, ही खूप मोठी योग योगबळे सिद्ध राहीला ठेवणं, होणं ठेवून या प्राणभ्रूमध्ये हा योगाचा अभ्यासाचा भाग आहे, क्रियायोगाचा भाग आहे. जैसा घटाखाली झाकला जो दिवा, कळे ना तो केव्हा काय झाला. आणि तसाच तसा देह तसाच राहतो, पण तो भक्त, तो आत्मा भक्ताचा मद्रूप होतो निस्संदेह, काही डाऊट नाही तिथे. तो परब्रह्माशी एकरूप होतो. परमपुरुष ऐसे जया नाव, जो मी परब्रह्म केवळ गा. परमपुरुष, उत्तम पुरुष हा परब्रह्म आहे. 15व्या अध्यायात उत्तम पुरुषाचं वर्णन आहे. यदक्षरं वेदविदो वदन्ति, विशन्ति यद्यतयो वितरागा, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. सर्व ज्ञाना माझी जे का श्रेष्ठ ज्ञान. आता आपल्या मनात कदाचित प्रश्न येऊन जाईल, हे सगळं वर्णन ठीक आहे, अभ्यासही ठीक आहे, योगासाठी अभ्यास करावा लागतो हेही कळलं. मग आपल्या मनात येईल, मी कुठे आता योगी होणार आहे, माझी तेवढी पात्रता नाही, माझं काय होणार, अशा टाईपचे कमी निगेटिव्ह थॉट्स 100% येऊ शकतात. आणि ते व्हॅलिड आहेत, साहजिक आहेत येणं. की कुठे ज्ञानेश्वर, कुठे मी, किंवा कुठे लाहिरी महाशय आणि कुठे मी. पण असं म्हणून उमेद नाही हारली पाहिजे. मी नेहमी सांगेन, थांबायचं नाहीये, कारण त्यांची सुरुवातही आपल्यासारखीच झालेली आहे. प्रत्येक जण पहिलीत असतो, प्रत्येक जण पाचवीत जातो आणि प्रत्येक जण 10वी करूनच कॉलेजला जातो. एकदम कोणी कॉलेजला जात नाही. आणि तसंच प्रत्येक आत्म्याची सुरुवात ही पहिली, पाचवी, 10वी करूनच होते. आणि म्हणून आपण हे खात्री धरायची की मी करेक्ट पाथवर आहे आणि मी चालणार, चालतच राहणार, मी थांबणार नाही. हे ठरवलं पाहिजे. हे सगळं ऐकून हा असेल, ग्रेट आहे, अमुक आहे, तमुक आहे करून सोडून द्यायचं नाहीये. मी प्रत्येक सेशनला सांगते की थांबायचं नाहीये, इग्नोर तर त्याहून करायचं नाहीये, आणि निगेटिव्ह थॉट अजिबात आणायचं नाहीये की माझं काही हे शक्य नाही वगैरे. कारण जेवढं निगेटिव्ह आपण विचार करू, तेवढं आपण निगेटिव्हिटी मध्येच जातो. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे काही अट्रॅक्ट होऊ नाही शकत. सर्व ज्ञाना माझी जे का श्रेष्ठ ज्ञान, तयाची जे खाण स्वये होती, ऐसे महाज्ञानी जयासी साचार, बोलती अक्षर ऐशा नावे. झंझावाते देख मेघ उडोनी अजाय, परी मोडे काय गगनते. तैसे ज्ञाने जे जे आकळीले जाय, म्हणून येते काय चिरंतन. मग अविनाश नेणवे जे काही, अक्षर ते पाही स्वभावेची. आता अक्षर या शब्दाचा, अक्षर या शब्दाचा अर्थ सांगितलाय अविनाशी, ज्याचा क्षय नाही होत, असे महाज्ञानी अक्षर सारखे चिरंतन टिकणारे. आत्ताच मी सांगितलं ना की ह्या शक्ती अजूनही आहेत.
कारण ते अक्षर स्वरूप होऊन जातात, ज्यांना क्षय नाही होत. ऐसे महाज्ञानी जयासी साचार, बोलती अक्षर ऐसा नावे. झंझावाते मेघ ओढवनिया जाय, परी मोडे काय गगनते. किती वादळ वारं आलं तरी आपण निर्माण केलेलं, म्हणजे मॅनमेड, ह्युमन मेड वस्तू असतात त्या तुटून फुटून पडून जातात. पण आकाशाला काही होतं का वरच्या? आता मध्ये सायक्लॉन्स आले, आकाश तसंच आहे ना. तिकडे उत्तराखंड मध्ये कितीतरी हॉटेल, बिल्डिंग, नद्या, रस्ते सगळं मोडलं. मानव मेड, माणसाने बनवलेलं सगळं मोडलं. पण जे नैसर्गिक आकाश आहे ते नाही मोडलं. तैसे ज्ञाने जे जे आकळीले जाय, म्हणो येते काय चिरंतन. मग अविनाश नेणवे जे काही, अक्षर ते पाही स्वभावेची. क्षरेना म्हणून वेदवेत्ते नर, बोलती अक्षर ते क्षय नाही पावत, एकरूप होऊन जातात. परब्रह्म अखंड स्थितीतला जो शक्ती आहे त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे त्यांना क्षय होत नाही, त्यांचा अंत होत नाही, असे ते चिरंतन टिकणारे बनून जातात. मग अविनाश नेणवे जे काही, अक्षर ते पाही स्वभावेची. क्षरेना म्हणून वेदवेत्ते नर, बोलती अक्षर जया लागी. परब्रह्म रूप जे का मायातीत, तया जया ते विरक्त अपेक्षिती. विरक्त म्हणजे वितरागी, वैराग्यवान, विषयांचे विष, सांडोनी सकळ, करोनी निर्मळ सर्वेंद्रिये. देह वृक्षातळी वैसोनिया वाट, जयाची पाहात निरंतर. प्रपंचे निष्काम जाहले जे पार्था, तयासी सर्वथा इष्ट जे का. आणि जयाची या आवडीने देख, ब्रह्मचर्यादिक संकटेही. लेखिती न मन करोनी कठीण, साधिती दमन इंद्रियांचे. आता त्यांनी अक्षर ही स्थिती प्राप्त होण्यासाठी त्यांनी आधी काय केलंय, की विषयांचे विषय विषय सगळे सोडून दिलेत, आणि त्यामुळे सर्व इंद्रिय त्यांची निर्मळ झालीत. आणि म्हणजे याचा अर्थ असा नाहीये, नेहमीच सांगते मी, की आपल्याला कामधंदा सोडायचा आहे, आपल्याला उद्योग व्यवहार सोडायचे, आपल्याला असं काहीच करायचं नाही. पण जो इंटरेस्ट असतो ना, तो विड्रॉ करायचा. जे नाचवतो ना, ते विड्रॉ करायचं. हे त्यातलं सिक्रेट आहे, म्हणजे की की कीवर्ड आहे तो, की पॉइंट आहे, की नक्की काय करायचं. इंद्रियाला कंट्रोल मध्ये काय करायचं, तर त्या चा इंटरेस्ट काय आहे, ती ऍक्टिव्हिटी काय आहे, त्यातनं तुम्हाला विड्रॉ करता आलं पाहिजे. की आता करून झालेलं आहे, बघून झालेलं आहे, एन्जॉय करून झालेलं आहे, अनुभवून झालेलं आहे, आता बाहेर. आणि म्हणून नेहमी मी सांगते, वैराग्य म्हणजे काय? विरक्त अपेक्षित. विरक्ती किंवा वैराग्य म्हणजे थांबायचं कुठे हे कळणं. थांबायचंय आहे की नाही, कधी थांबायचंय, ही विरक्ती, हे वैराग्य, हे वितरागी पण येणं आवश्यक आहे. तेव्हाच ती इंद्रिय कंट्रोल मध्ये येतात. किती दिवस करत राहायचं असा प्रश्न पडला पाहिजे, की नाही आता याचं काम झालेलं आहे. आपले सगळे ऋषीमुनी ते कसे राहत होते, त्यांचा एक संकल्प असायचा, आणि ती मुलं पण त्या संकल्पाने निर्माण व्हायचे. तेही कोणीतरी दिव्य अवतार असायचे. आणि मग विरक्त जीवन ते शिष्यांना ज्ञान देण्यामध्ये वापरायचे. अशा पद्धतीनं वितरागी म्हणजे विड्रॉ करायचं, एक एक ह्याला विड्रॉ करायचं. आणि म्हणून काही जेवण बंद करायचं असं नाही आहे. पण जे जेवण्यामध्ये आता अगदीच त्याला ब्रेकअप करून सांगायचं म्हणलं, तर जेवणाचा आनंद, आपण जेवणाचा आनंद घ्यायचो, मग वैराग्य पाहिजे, जगायचंय, योगी योगी बनून जगायचं असेल तर मग काय करायचं, जेवण सोडायचं का? नुसतं काय म्हणतात ती मुळ्या खाऊन जगायचंय का? नुसतं काकडी आणि नुसतेच मुळा आणि गाजर आणि असं कच्चं धान्य खाऊन, अन्न खाऊन जगायचंय का? तर नाही. तर अन्नामध्ये जो इंटरेस्ट असतो, की आज मीठ जास्त झालं, आज छान नाही लागत आहे, आज टेस्ट नाही आहे, आज जरा चव वेगळी लागली, आमटी पातळ झाली, दाल
ती घट्ट झाली. भात मऊ नाहीये, भात फार मोकळा झाला, पोळ्या कडक आहेत, फारच मऊ झाल्या, बिचकट झाल्या, अमकं झालं तमकं झालं. नाही. पोटामध्ये मणिपूर चक्रामध्ये अग्नी आहे, अग्नी. त्याला आहुती द्यायची, म्हणून होम यज्ञ सांगितला मागच्या वेळेला. तो यज्ञ इंद्रियांचा यज्ञ पण सांगितला होता, आठवत असेल. इंद्रिय यज्ञ म्हणजे त्या नेव्हल चक्र म्हणजे मणिपूर चक्राच्या अग्नीला, आपण अग्नीमध्ये होम हवन घरात करतो. आपल्याला गुरुजी भटजी सांगतात भाताचं पण आपण आहुती देतो, भाताची, तुपाची, ती आहुती देतात. नंतर मिठाई पण एखादी टाकतात, होम हवन करतात तेव्हा आपण नैवेद्य दाखवलेली, नारळ टाकतात. तसं जेवण मणिपूर चक्राच्या यज्ञाला, हवनाला समर्पित करायचंय. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण जेवतो. मग आपण रोज ती कोशिंबीर करणारच आहे. एक्झाम्पल देते. चटणी असणार आहे, लोणचं असणार आहे, भाज्या असणार आहेत. कधी वेगळं काहीतरी खायचं म्हणून इडली सांबार करू, पावभाजी करू. पण तरीही त्याच्यात इंद्रियांचा इंटरेस्ट, जिभेला टेस्ट आवडणं, त्या जिभेनी एन्जॉय करणं, हे कमी करणं, हे विड्रॉ करणं म्हणजे विरक्ती आणि वैराग्य आहे. विरक्ती आणि वैराग्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो की तुम्ही ह्याचे रंगाचे कपडे घालून, केशरी रंगाचे, तुम्ही वनात जायचंय, ती विरक्ती नाही. विड्रॉ करणं म्हणजे विरक्ती, थांबणं माहिती असणं म्हणजे विरक्ती. इंद्रियांना असं ट्रेनिंग द्यायचं की आहुती द्यायची आहे आपल्याला. मग ती आहुती आपण घाणेरड्या अन्नाची देतो का? कालचा भात, अहो होता घरात भात, कालचा रात्रीचा उरला होता भटजी, मी नवीन केलं, कशाला करायचा, मी नवीन नाही बनवला, मी कालचाच देते तुम्हाला, वाटीभर आहे. असं करतो का आपण? नाही करत. त्या अग्नीला, अग्नी देवतेला आपण ताजा भात करून गुरुजींना देतो, ताजी चांगली मिठाई आणून नैवेद्य दाखवून त्यातला एक लाडू अग्नीला देतात. नारळ सडका आणून देत नाहीत. सडलेला चला कुठल्या तरी बाजारातनं, आपण चांगल्या नारळातनं एक नारळ आणतो. म्हणून मणिपूर चक्राच्या अग्नीला पण कालचं शिळं अन्न, बेचव अन्न, रंग नसलेलं अन्न नाही द्यायचंय. त्याला छान सुग्रास चवदार बनवूनच अन्नाची आहुती द्यायची आहे. बघा म्हणजे किती सत्व परीक्षा येते. करायचं इंटरेस्टनीच आहे, पण त्यातनं विड्रॉल कंडिशन पाहिजे आपली, आपली टेस्टची. टंग, टंग इंद्रिय आहे, टंग. तोंडाला, जिभेला चोचले पुरवायचे नाहीयेत. तुझ्यासाठी नाही टेस्टी बनवलंय, मी अग्नीला चांगलं द्यायचंय म्हणून मी बनवलंय. इथून आपली विरक्ती सुरू झाली पाहिजे. हे मी एक एक्झाम्पल जास्त आज डिटेल करून सांगतेय, कारण नाही तर नक्की करायचं काय हे कळून नाही राहिलं आपल्याला. टाइमपास करायचा आहे म्हणजे आपण दिवसभर तर आध्यात्मिक विचार नाही करू शकत, दिवसभर आपण घरातलं काम नाही करू शकत. थोडासा डायव्हर्ट करायला, एनर्जी चेंज करायला आपल्याला सिरियल बघायची आहे, टीव्ही बघायचा, आपण बघावा. पण तो छंद बनून ती वेळ झाली की ते लक्ष घड्याळाकडे, मग पाहुणा आलेला इरिटेट होतो, घरात कोणी जोरात बोलत असेल तर बातम्या ऐकू येत नाही म्हणून इरिटेशन होते. ते नाही झालं पाहिजे. सहजता येणं म्हणजे विरक्ती, थांबता येणं म्हणजे विरक्ती. पण कर्म बेचव नाही करायचं आपल्याला कुठलंही. मग मी वैरागी वितरागी झालोय म्हणून घरात आलेल्या माणसाशी बोलणार नाही असं नाही होणार आहे. घरात आलेल्याला वेलकम होणार आहे, बोलणार आहे. हा पण तो माणूस म्हणते आता उद्या तुम्ही या, आज मी आलो, ते कदाचित नाही जमणार. बघू, कधी वाटलं तर योग आला तर येऊ. मग आज तुम्ही आलाय म्हणून मी उद्या तुमच्याकडे येते, मग परत तुम्ही माझ्याकडे या, ते नाही. तिथे थांबणं, वितरागी, विड्रॉल, ते तिथे पाहिजे. विड्रॉइंग टेंडन्सी तिथे पाहिजे. हे ह्या पद्धतीनं इंद्रियांना निर्मळ करायचं. मी एक गंमत सांगते अजून एक. एनर्जीचा हे करायला गेला तर प्रत्येक गोष्टीची एनर्जी वेगळी असते, माणसांची असतेच असते. म्हणजे कुठल्या ग्रुपमध्ये
इंटरॅक्शन झाल्यानंतर एनर्जी डिस्टर्ब होते किंवा डर्टी एनर्जी कंटॅमिनेशन मागे सगळं बोललंय. न्यूजची एनर्जी एकदम व्हायब्रंट आणि घाणेरडी असते. डिस्टर्बिंग एनर्जी असते न्यूज न्यूज चॅनलची. त्याच्यानंतर सॉन्ग असतील तर त्याची एनर्जी लव्हिंग एनर्जी असते, स्मूथ एनर्जी असते. भजन असतं त्याची एनर्जी प्युअर फॉर्म मध्ये असते. हे ना फील केलं तर म्हणजे काय करायचं, सेन्सिटिव्हिटी वाढवायची. आपण नुसतंच उठता बसता कानांवर खूप ऐकत असतो, आपल्याला फरक नाही कळत. आपल्याला सगळं बाहेरचा गोंधळही सेमच वाटतो, घरात शोर होतो तोही सेमच वाटतो, भांडणही सेमच वाटतं, प्रेमाने कोणी बोललं तरी सेमच वाटतं. नंतर काय गाणी बजावणी बाहेर तो हे चालू असेल बँड बाजा तरी आपल्याला वाटतं शोर आहे. गाड्यांचा शोर असतो, गोंधळ असतो रस्त्यांवर, तोही सेम. कानावर एवढे प्रकारचे आवाज. पण जर कानांच्या एनर्जीला अजून सटल, सूक्ष्म सूक्ष्माकडे जायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं सुद्धा ध्यान होऊ शकतं. नवीन इंट्युटिव्हली एकदम आत्ता सुचतीये गोष्ट मला. ध्यान ध्यान करायचं म्हणजे डोळे मिटून नाही करायचं, या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. अशा पद्धतीनं स्वतःला तयार करायचं असतं, हा अभ्यासाचा भाग आहे. नुसतं आपण खुर्चीत बसावं, काही आवश्यकता नाही टीव्ही बघितलाच पाहिजे. फक्त आवाजांना ऑब्झर्व करायचं बसल्या बसल्या. शेजारच्यांकडे काय टाटा बाय बाय चाललंय, आवाज येतोय, पाहुणे आलेत, हा आवाज येतोय, कसा वाटतोय कानाला, काय फिलिंग येतेय, काय इमोशन जनरेट होतीये. न्यूज ऐकल्या जरा जोरात आवाज वाढवायचा, डोळे बंद करायचे, कसं फील होतंय, काय काय आतमध्ये एनर्जेटिक चेंजेस काय होत आहेत. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा न्यूज चॅनलवर ते लोक ओरडत असतात, डोळे बंद केले आणि आपण जर आपल्या इनर बॉडी आतमध्ये अंतरदृष्टीने पाहिलं तर आपल्याला खूप व्हायब्रेटिंग एनर्जी फील होते. म्हणजे लिटरली भूकंप झाल्यासारखे आतमधले सेल्स, मेरिडियन्स मध्ये धडधड 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 सुरू होते. फास्ट म्युझिक ऐकलं तरी सुरू होते आणि सायलेंट म्युझिक ऐकलं तर एकदम शांत होतं आतमध्ये. हे सगळे चेंजेस आपल्यावर होत असतात जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानांनी ऐकले. मग अशी जिभेचं सांगितलं, आता कानांनी जेव्हा आपण ऐकत असतो, आपल्या शरीराच्या अणुरेणूंवर आणि पेशी, सेल्स, सेल्युलर बॉडी व्हायब्रेशनल चेंजेस येत असतात. आणि ते चेंजेस प्रचंड वेगळे 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 वेगळे, खूप गोंधळ आतमध्ये उडत असतो. आणि त्यामुळे आपल्यात स्टॅबिलिटी नसते, स्टेबल नाही होत माइंड आपला. आणि म्हणून जर आपण एकदम अरे काहीतरी नवीन आता मी ऐकते तर ध्यान केलं पाहिजे म्हणून डोळे बंद केल्यावर सगळं आतमध्ये असं चलबिचल होते. आपल्या मग म्हणतं आपण डोळे बंद केले, नाही माझं कधी काही होतच नाही. तर हा एक ध्यानाचा प्रकार करू शकतो की अवेअरनेस वाढेल याने, की अरे हा गोंधळ, रस्त्यांचा गोंधळ. माझ्याकडे आता मध्ये एक माझी प्राणी किलिंग फ्रेंड आली होती. तर ती म्हणाली, लीना तुझ्या घरात इतकी शांतता आहे की नुसतं बसलं तरी ध्यान लागून जाईल. इतकं शांत म्हणजे फक्त पक्ष्यांचे चिमणीचाच आवाज, पक्ष्यांचे आवाज येतात, बाकी एखाद दुसरी गाडी गेली तर. हा जो प्रकार आहे ना, हा ऐकला पाहिजे कानाने. की मग रस्त्याच्या खूप शोर मध्ये गेलं, मार्केटमध्ये गेलं, कसा आवाज असतो. हा अभ्यासाचा भाग आहे. जरुरी नाही अखंड डोळे मिटूनच बंद बसलं पाहिजे. कॉन्शियसनेस आपल्या सेल्युलर लेवलवर, स्किन लेवलवर, स्किनला व्हायब्रेशन्स फील होतात, कानांना फील होतात, नाकाला फील होतात, वास येतात, भाज्यांचे, फोडण्यांचे, मिठाईचे वास येतात, फील करायचे. ते हा अभ्यास आहे. एकदम सूक्ष्माकडे या सांगितलेल्या स्थितीकडे आपण जाऊ नाही शकत. हा अभ्यासाचा भाग आहे. हा अभ्यास आपण केला पाहिजे. जर आपण आता आपल्या ग्रुपमध्ये काही जणांचं जास्त वय आहे, जास्त वय आहे तर एकदम ध्यान प्राणायाम हे ते क्रिया आणि बंद लावणं आपल्याला नाही जमणार. मग आपण कॉन्शियस तरी होऊ, आपण सटलनेस कडे तरी जाऊ, आपण सूक्ष्माकडे जाऊ, म्हणजे ग्रॉस एनर्जी खाली बसून जाईल आपली.
असा अभ्यास सुरू केल्यावर आपोआप प्युरिफिकेशन होतं आणि आपले व्हायब्रेशनल चेंजेस येतात, आपली डायमेन्शन चेंज होते. मागेही मी सांगितलंय. आणि म्हणून आपण एकदम उठून कुठेतरी गेलो तर कदाचित आपल्याला कोणाकडचं अन्न पचत नाही, आपली तब्येत बिघडते. या गोष्टी लक्षात येतात. हॉटेलचं खाल्लेलं चालत नाही, कुठला पर्टिक्युलर पदार्थ आपल्याला चालत नाही. का चालत नाही? त्याचं कारण हे आहे की शरीर, एनर्जी बॉडी बदलतीये, चेंजेस येत आहेत. जडाकडनं ग्रॉस कडनं सटलनेस कडे चाललो आहोत. मग त्या गोष्टी बदलाव्या लागतात. जसं पहिलीतनं तिसरीत गेल्यावर पुस्तकं बदलावी लागतात ना, अभ्यासाची पद्धत बदलावी लागते, किती वेळ बसायचा तो वेळ बदलावा लागतो, अभ्यास कसा करायचा ती पद्धत बदलावी लागते, परीक्षेची तयारी करायची कशी ती पद्धत बदलावी लागते. तसं ह्यामध्ये सुद्धा अनुभवांनी जसं जसे बदल येतील त्या बदलाप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं स्वतःला. मग आपण नाही खाऊ शकत चार लोकांच्या ठिकाणी घरोघरी जाऊन, ते अन्न बाधतं आपल्याला. कारण फूड मध्ये एनर्जी असते, व्हायब्रेशन्स असतात, आणि त्यावर आपली मती म्हणजे बुद्धी ही स्थिर होणं न होणं डिपेंड असतं. म्हणून दुसऱ्याच्या घरचं अन्न ऋषीमुनी खायचे नाहीत, असं एकदम आहे. माधुकरी मागणं हा एक प्रकार होता, पण त्याचा नैवेद्य दाखवला जायचा. ते प्युरिफाय केलं असेल त्यांनी, तेव्हाच ते खात असतील. आणि ठरलेल्या घरी, म्हणजे सगळीकडे कुठेही जात नव्हते माधुकरी मागणारे. संन्यासी जे होते ते, त्यांची चार घरं ठरलेली असायची, तिथूनच ते अन्न घ्यायचे. अक्षरशः मी अशी माणसं बघितली आहेत की असं कुठेही जा, अरे यांनी मला बोलवलं म्हणून मी आज तिथेच जेवले, यांनी ह्याच्याकडे पार्टी होती मग तिकडेच जेवले, मग आज काय आमकी ना आमका पदार्थ आणला, ती ती म्हणाली घेऊन जा म्हणून मी आज ते खाल्लं. मला बऱ्याच ठिकाणी माझे फ्रेंड्स आहेत, अक्षरशः त्या लोकांची बुद्धी कशी वाटते माहिती का? चाळणीत गहू घेऊन असं चाळले आणि उडवले सुकल्यामध्ये घेऊन, तर कसे नाचतात ते, तशी त्यांची बुद्धी पण नाचताना जाणवते मला तर. अक्षरशः जाणवतं म्हणजे की स्थिरताच नाही आहे. एका क्षणात एक विचार, दुसऱ्या क्षण पण नाही, क्षणाचाही अर्धा म्हणेन भाग. इतकं फ्रिक्वेंट चेंजेस, असं फ्लक्च्युएशन, क्लिक क्लिक टिक ठक 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 असं फ्लक्च्युएशन दिसतं त्या व्यक्तिमत्वात. कसं तरी होतं बघून. आणि म्हणून आपण घरातल्या बाईंनी कसे विचार करून अन्न बनवते, काय स्थिती आहे, हे सगळ्या गोष्टींचा आपल्या शास्त्रामध्ये फार गहन विचार आणि अभ्यास केलेला आहे आणि सांगितलेला आहे. लेखिती न मन करोनी कठीण, साधिती दमन इंद्रियांचे, ऐसेच एका पद दुर्लभ अगाध, वेद तेही मुग्ध झाले तेथे. तत्पदी विलीन होती ते साचार, ठेवी शरीर ह्या परीजे. परी तीच स्थिती पुन्हा एक वेळ, सांगतो सकळ तुझ लागी. ते सतत सतत ती एकच स्थिती सांगतायत की ब्रह्मचर्यादी कसं असतं, संकट काय येतात, मन कसं, दमन कसं करायचं, इंद्रियांचं कंट्रोल कसं, हे सगळं मी आता वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. तेव्हा पार्थ म्हणे प्रभो चक्रमाणी, ऐसेची हे मनी होते माझ्या. तव कृपा केली सहजे आपण, तरी निवेदिन करावे जी. परी बोलणे ते असावे सुगम, आकळेल मर्म जेणे मज. मला सगळ्यात सोपं करून सांगा, प्रत्येक वेळेला तो हेच सांगतो. तव काय बोले त्रैलोक्याचा दीप, परमात्म रूप नारायण. म्हणे पार्था तुझ काय त्याची चिंता, सुखे ऐके आता सारांश ते. विषयांच्या ठाई लागे अति ओढ, मनाची ही खोड स्वाभाविक. मनाला दुसरं कामच नाहीये, मंकी माइंड म्हणतात त्याला. नुसतं जम्पिंग करायचं असतं प्रत्येक सब्जेक्ट वर. तयाची अभ्यासे वळवणी आत, बुडे हृदयात ऐसे करी. एकच कर की त्याला आतमध्ये टेस्ट दे, आतली ओढ लाव, आतला खाऊ चाखव, आतमधला आनंद स्थितीचा, ब्लिसचा. तेव्हा तो आपोआप आत वळेल आणि मग पुढचं काम सोपं होईल, त्याच्याशिवाय नाही. कारण नाही तर बसलं तर मन नाचवेल. असं सगळं आहे. आपण आता इथून पुढचा कितीवर आलो आपण? 11 पूर्ण झाले. 11व्या च्या पुढे आपण पुढच्या मंगळवारी घेऊ.